थँक्यू सर, थँक्यू. हो सर, धन्यवाद सर, धन्यवाद. सर, आपल्या कृपेने उत्तर महाराष्ट्रामध्ये शिक्षक मतदारसंघामध्ये चांगल्या मताने विजय झालो. आपण जो दौरा केला त्या दौऱ्यावर लोकांनी फार मोठा विश्वास ठेवला. आपण शिक्षकांसाठी 1160 कोटी रुपये दिले आणि राज्यातले साधारणतः 98% शिक्षक पगार घेतात. त्याच्यामुळे हे शिक्षक आयुष्यभर तुम्हाला कधी विसरणार नाही. आणि आपण जे आमच्या शिक्षकांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी आपलं मनस्सू आभार व्यक्त करतो. गेल्या 6 वर्षामध्ये मी जे कामं केले आणि आपला आशीर्वाद मला मिळाला. सातत्याने 2-2 तास 2.5 तास तुम्ही आमच्या शिक्षकांसाठी दिले. हे शिक्षक इतकं आपलं नाव घेतील आणि आयुष्यभर ऋणी राहतील असं मी या निमित्त आपल्याला सांगतो. हे मीडियावाले बोलतात. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. सरांनी आपल्या मनापासून अभिनंदन आणि आपल्या सर्व लोकांनी जे शिक्षकांनी आपल्याला सहकार्य प्रेम आणि मतदान केलं त्या सर्व शिक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो. शेवटी या ठिकाणी आपण जे 6 वर्ष केलेलं काम जे आहे शिक्षकांसाठी त्याच्यासाठी अनेक मुद्दे आपण घेतले, अनेक प्रश्न त्यांचे आपण माझ्याकडे आणले आणि ते सोडवलंय. आपण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची कामाची पोचपावती आजच्या या निवडणुकीमध्ये शिक्षकांनी दिली. त्याबद्दल मी शिक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. यापुढे देखील शिक्षकांचे विषय असेच आपण मांडत राहा आणि शिक्षकांसाठी मांडत राहा. भांडण्याची आवश्यकता लागणार नाही कारण सरकार आपलं आहे. त्यामुळे शिक्षकांचे जे विषय आहेत ते अगदी बेसिकपणे आपण सोडवू तुमच्या माध्यमातून. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. एक मोठा विजय आपण मिळवलेला आहे आपल्या सरकारने. त्यामुळे शिक्षकांनी जास्त मताने निवडून आलो. इतके मतं मिळाले का उत्तर महाराष्ट्रात शिक्षक मतदारसंघात पूर्ण रिपीट आमदार कोणी होतच नाही. पण तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने 10,000 मतं दिल्ली निवडून आलो. उबाटाचं 14,000 मतांनी आपण निवडून पाडलेलं आहे. आणि जे तुम्हाला सांगितलं होतं तो 3 नंबरला उबाटा गेला. तुमच्याबरोबर जी चर्चा केली तो 2 नंबरला गेला आहे. त्याला सुद्धा 10,000 मतांनी पाडला. हे तुम्ही जर आपल्या विरोधात दिलं तर त्याला 130 मतं मिळाले फक्त. म्हणजे तुमचं 130 मतं मिळाले स्वतःमध्ये. हो. तर तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने खूप चांगला रिझल्ट लागला. उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती खूप सुधारणार आहे. ती जबाबदारी माझी सोडा. मी नक्कीच तुम्हाला परत CM म्हणून मला बघायचं आहे. अहोरात्र मी कष्ट करणार आहे. भेटायला किती वाजता देऊ थोडा वेळ द्या फक्त मला फॅमिली सगळ्यांनी.